ओम नमः शिवाय. आता आपण दुसऱ्या अध्यायाचं थोडक्यात माहिती बघणार आहे. कल्माशपाद नावाचा राजा होता. तो मृगेसाठी वनात गेला होता. त्याच्याच्यानी राक्षसाला मारले. त्याच्या भावाने सूड म्हणून त्याच्या घरी आचारी म्हणून तो आला आणि त्यांनी त्या स्वयंपाकामध्ये नरमास शिजवले आणि ते वसिष्ठ ऋषींना भोजनाला दिले. वसिष्ठ ऋषींनी ते अंतर्ज्ञानाने जाणून त्याला राजालाच शाप दिला आणि राजाने सांगितलं की माझी काहीच चुकी नसताना तुम्हाला का शाप दिला. म्हणून राजाने हातात पाणी घेतले ऋषींना शाप देण्यासाठी. तेवढ्यात त्यांची पत्नी दमयंती तिथे आली आणि तिने सांगितलं की असे करू नका. आणि तेव्हा मग त्यांनी ते पाणी आपल्याच पायावर सोडले आणि म्हणून तो कल्माशपाद, त्याचे पाय काळे पडले म्हणून तो कल्माशपाद राजा झाला. पुढे ऋषींनी त्याला सांगितलं की 12 वर्ष तू वनात भटकशील आणि नंतर तुला उशाप मिळेल, म्हणजे तू चांगला होशील. आणि मग हा जंगलात गेल्यानंतर यांनी एका ब्राह्मणाला खाल्ले आणि त्या ब्राह्मण पत्नीने त्याला शाप दिला की जेव्हा शापातून मुक्त होशील तेव्हा घरी जाशील तेव्हा स्त्री सहवासामध्ये तुला मरशील. तेव्हा तो घरी आला आणि घरी आपल्या पत्नीला सांगितलं. पत्नीला खूप वाईट वाटले आणि म्हणून मग तो परत वनगमन करण्यासाठी निघून गेला. आणि वनगमन करण्यासाठी गेल्यानंतर त्याला गौतम ऋषी भेटले आणि गौतम ऋषीने त्याला शिवरात्रीचा महिमा सांगितला आणि शिवरात्रीचं जागरण, कथा सांगितली, उपोषण याचं महत्त्व सांगितलं. आणि त्यांनी गौतम ऋषींनी सांगितलं की एक पापिनी होती आणि तिला हे सगळं मिळाल्यामुळे ती शिवलोकी परत गेली. म्हणून राजाने पण गोकर्ण क्षेत्री जाऊन, महाबळेश्वर गोकर्णी क्षेत्री जाऊन त्यांनी पण तिथे ध्यान, धारणा, उपासना केली आणि तो पण शिवलोकी परत गेला. ओम नमः शिवाय.